पारंपरिक कीर्तनाप्रमाणे आपण जास्तीत जास्त या कृष्ण जन्माचा सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कथासुद्धा परंपरेनं जशी हरदासी संप्रदायात सांगितल्या गेली आजपर्यंत तशीच सांगणार आहोत. कुठून सुरुवात झाली? पृथ्वी जर्जर झाली. त्रेतायुग संपलंय, बरेच दिवस झाले. पुन्हा मी आपल्याला पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे तमोगुणाचं प्राबल्य माजलं आणि त्याच्यामुळे तमोगुणी असलेले दैत्य कार्यरत झाले आणि त्यांच्या असलेल्या अधर्माचा भार पृथ्वीला व्हायला लागली. ती जर्जर झाली, खिळखिळी झाली. गेली ब्रह्म्यासी वृत्त कळवाया आळवाया परमात्मा सद्भावे तन्मती सवळवाया. ती आपला पिता ब्रह्मदेव त्याच्याकडे गेली आणि हात जोडून केविलवाणेपणाने म्हणाली, प्रभो हे धातया, हे पित्या, सारे विश्व तुझे कितेक करिसी निर्माण या भूतली. अरे रक्षाया सकलान शक्ती उरली सारी पहावेचिली. मला आता यांचं रक्षण करवीत नाही भगवान, म्हणून तुझ्याकडे तक्रार घेऊन आले. ब्रह्मदेव म्हणाले, मुली तू माझी मुलगी आहेस खरंय, पण हे बघ मी तुला दिली आहे भगवान महाविष्णूंच्या ताब्यात, रक्षण करतात तो आहे तुझा. तेव्हा तुझी तक्रार मला कळते, तुला एकटीला पाठवीत नाही, आपण सगळेच जण जाऊया. म्हणून ब्रह्मदेवासह वर्तमान ही पृथ्वी गोरूप धारण करून क्षीरसागरवासी असलेल्या भगवान महाविष्णूंच्याकडे आली आहे. नुसती पृथ्वीन ब्रह्मदेवच नाही तर ज्या ज्या देवतांचे दैत्यांच्या कृत्यामुळे आविर्भाग बंद झालेले होते यज्ञयागातले, त्या सगळ्या देव देवता ऋषी मुनी साधू सज्जन, म्हणजे तेव्हापासून तुम्हाला सांगतो की एकट्यानं जाऊन काम होत नाही, मोर्चा काढावा लागतो. हे त्या द्वापारयुगाच्या सुरुवातीपासून पक्क झालं. सगळेजण क्षीरसागराच्या काठावर आलेत आणि भगवंतांना हाका मारायला लागले, धावर माळपती ज्ञान विलासा, धावर माळपती ज्ञान विलासा, धावर माळपती ज्ञान. पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, धावर माळपती ज्ञान विलासा, धावर माळपती ज्ञान विलासा. राक्षस गांजिती काय करावे, दुःख निधी प्रति केवी तरावे, चित्त किती कवळो निधरावे, चित्त किती कवळो निधरावे. तोडी विभो भय दायक पासा, तोडी विभो भय दायक फासा, धावर माळपती ज्ञान विलासा रे, धावर माळपती ज्ञान विलास. ही प्रार्थना ऐकल्याबरोबर त्या क्षीरसागराच्या नाभिस्थानी असलेले भगवान काठापर्यंत आले शेषासह वर्तमान आणि सगळ्यांना दर्शन दिले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं श्री लक्ष्मीनारायण गोविंद. काय झालं तेव्हा ब्रह्मदेवानं पृथ्वीची तक्रार भगवान महाविष्णूंच्या कानावर घातली. सगळ्या देवांनी त्याला पुष्टी दिली. पृथ्वी विचारी टिप गाळत भगवंतांच्या पुढं उभी आहे. एकूण सगळं ते दृश्य पाहिल्यानंतर भगवंतांच्या लक्षात आलं की आता पुन्हा अवतार घेण्याची वेळ आली. मग भगवानसुद्धा योजनेशिवाय कुठलं काही करीत नाही, लक्षात ठेवा. उठले लगेच वचन देऊन मोकळे झाले असं नाही. मग या सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर भगवान महाविष्णू क्षणभर अंतर्मुख झाले. हळूच आपली मान मागे नेली आणि त्या शेषाच्या मुखाजवळ आपलं मुख नेलं आणि त्याच्याशी बोलतायत.
त्या शेषाशी ज्याच्यावर भगवान विराजमान आहेत त्या शेषाच्या फणीशी बोलायला लागले. काय म्हणाले? मग अनंतासी म्हणे अनंत, मग अनंतासी म्हणे अनंत, अवतार घेऊ त्वरित, करू दुर्जनांचा निपात, संत सज्जन रक्षुपई. अहो, द्वापार युगात आपण जो अवतार घेतला ना, त्रेतायुगात आपण जो अवतार घेतला ना, तो अवतार संपून बरेच दिवस झाले, पुन्हा अवताराची वेळ आलेली आहे. तेव्हा चला, त्यावेळेला आपण आमच्याबरोबर आला होतात, तेव्हा आता आपण आमच्याबरोबर अवताराला चला. येणार ना हे पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, मग यांना आश्वासित करतो म्हणाले. शेषानी जळगाव ते बेळगाव मान हलवली. ते म्हणाले मी तुमच्याबरोबर येणार नाही. का? गता अवतारामध्ये तुमचा लहान भाऊ झालो, लक्ष्मण झालो, आणि मागे 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 सावलीसारखा तुमच्या मागं फिरत राहिलो. तुमचं जे जे दुःख, तुमचं जे जे भोगणं होतं ते सगळं मी माझ्यावर घेऊन भोगलं, फार त्रासलोय म्हणाले. तेव्हा नको रे बाबा, तुमच्याबरोबर अवताराला येणं म्हणजे फार त्रास. असं होय? म्हणजे गेल्या अवतारात आमचे लहान बंधू झाल्यामुळे आपण फार श्रमलात का? मग तो सगळा श्रमपरिहार या अवतारात मी करीन म्हणाले. म्हणून आपण या अवतारात मोठे बंधू व्हा. मी आपला लहान भाऊ होतो आणि मी आपली सेवा करतो. मग मी एवढ्या मोठ्या माणसाकडनं सेवा करून घ्यायला कोण नाही म्हणणार? पुंडली. शेषानी मान डोलावली आणि शेषानी हो म्हटल्यानंतर मग भगवान या सगळ्या देवांशी बोलायला लागले. निर्वैर करीन तुम्हा सुरांना, अधर्म नाशीन हरीन विघ्ना, ती ऐकुनी ईश गिरास्व करणी, निश्चिंतता ते वरिली सुरांनी. वा 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 वा. पण त्यातही काही तुम्हाला सांगतो खुसपट काढणारे होतेच. त्यांना आमच्या वराडी भाषेमध्ये झेडपी म्हणतात. म्हणालो झेडपी म्हणजे काय? झेड म्हणजे झिलप्या आणि पी म्हणजे पाड्या. झिलप्या पाड्या तो झेडपी. पुंडली. अगदी एवढे एवढे बारीक 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 तुकडे काढून साखरेची सालं काढण्याची ज्यांना सवय असते त्यांना झेडपी म्हणतात. असे होते त्याच्यात काही. ते म्हणाले होते अवतार घेईन म्हणाले, पण कुठे, केव्हा, कसे, कोण म्हणून? हो, भगवान म्हणाले कुजबुज करू नका, सांगतो. मी अवतरेन यदुच्याच कुळीत सारे, चंद्रवंशात यदुकुळात मी जन्माला येईन. सारे तुम्ही यादव व्हाप सारे. पण नुसते माझ्या भरोशावर बसू नका. मी ज्या यदुकुळामध्ये यमुनेच्या काठावर चंद्रवंशात जन्माला येणार, तिथे माझ्यापूर्वी जाऊन तुम्ही अवताराची पार्श्वभूमी तयार करा. म्हणून भागवतात हरिवंशात आलेलं व्रजवासी लोकांचं दिव्य चरित्र आपल्याला वाटतं हे कसं घडलं असेल, तर मंडळी घडणं सहज शक्य आहे. याचं कारण ती मंडळी सामान्य नव्हती. ही सगळी सुरवर मंडळी नरवेश धारण करून, नरदेह धारण करून त्या व्रजलोकामध्ये अवतीर्ण झालेले होते. त्याच्यामुळे मी अवतरेन यदुच्याच कुळीत सारे, सारे तुम्ही यादव व्हाप सारे. मारोनी दुष्ट रक्षण करू सज्जनांचे, हे ऐकता सुरसमुच्चय सज्ज नाचे. सगळ्यांना आनंद झाला. वा 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 वा, आनंदाने गेले. आता इकडे यदुकुळात काय चाललो पहा. मंडळी, उग्रसेन शूरसेन, तेव्हा त्या उग्रसेनाची, शूरसेनाची सत्ता पार नाहीशी केलेली कुणी? मंडळी, त्या वंशातल्या या कंसानी, त्याच्या मित्रांनी, जरासंधानी सगळा हैदोस माजवलेला होता. सगळीकडे अगदी अधर्माचं राज्य माजलेलं होतं. आणि आपल्याला सांगतो, ते राज्य हातात घेतलेलं मथुरेचं, कंस त्याचा अधिपती झालेला. पण या कंसाची असलेली चुलत बहीण शूरसेनाची मुलगी, तिचा त्यांनी विवाह नेमलाय. आणि तिचा विवाह नेमल्यानंतर बहिणीच्या विवाहाचा काय थाट केला म्हणता. असुरच तो. तुम्हाला सांगतो, थाटमाटाची शहाण्या माणसांपेक्षा, सात्विक माणसांपेक्षा तमोगुणी माणसांनाच जास्त ओढ असते. काय थाट केला म्हणता. हा 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 हा. 16 दिवस तो लग्न सोहळा केला. आणि सगळ्यात शेवटची असलेली त्या लग्नामधली वरात ही निघाली.
शूरसेनाचा मुलगा वसुदेव याला ती मुलगी दिलेली आणि त्याच्याकडं ती वरात जायला म्हणून निघाली महाराज. आणि वरात अर्ध्या वाटेपर्यंत आली. भगवान वैकुंठात विचार करतात आपल्या अवताराचं असलेलं ट्रेलर आता याला दाखवलं पाहिजे. म्हणून आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली की अरे कंसा, ज्या बहिणीचा एवढा थाटात लग्न सोहळा करतोयस, तुला ठाऊक आहे का गर्भ हिचा जो अष्टम, अरे गर्भ हिचा जो अष्टम, मारील तुझ साच जानकी कंसा. ज्या बहिणीचा हा लग्न सोहळा करतोयस तिच्या पोटी येणारा 8वा गर्भ मुलगा तुला मारील. म्हणून मूर्खा सावध होई, निजलासी सांग काय अजगरसा. अरे हे आलस्य सोड आणि काय होणार आहे पुढे हे भविष्य लक्षात घे, अशी ती आकाशवाणी झाली. त्या काळात आकाशातून जी वाणी ऐकायला येत होती ती अगदी तंतोतंत खरी होत होती महाराज. म्हणजे हल्लीच्या आकाशवाणीबद्दल मला काही म्हणायचं नाही बरं, पुंडली ती आकाशवाणी तंतोतंत खरी होत. एवढं त्या कंसाच्या कानावर पडलं. दैत्यच तो, तमोगुण प्रधान अशी त्याची असलेली प्रवृत्ती. ती आकाशवाणी कानावर पडल्याबरोबर मोठ्या कौतुकानं बहिणीच्या वरातीच्या रथाचं सारथ्य करीत होता. घोड्यांच्या रश्मी आपल्या हातात घेऊन हलके हलके त्या घोडांना पुढे 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 हाकीत होता. ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर हातातल्या रश्मी दिल्या सोडून ताडकन रथावरनं उडी मारली, मागं आला आणि वसुदेवा शेजारी बसलेल्या आपल्या बहिणीचे देवकीचे केस धरले डाव्या हाताने आणि ओढली तिला रथात. काय म्हणली, ही माझी बहीण, हिच्या पोटी येणारा मुलगा मला मारणार. भगिनी नो हे वैरीण हीच माझी, भगिनी नो हे वैरीण, भगिनी नो हे वैरीण हीच माझी, भगिनी नो हे वैरीण. पाठवी तो यम सदनी हिला आजी, पाठवी तो यम सदनी हिला आजी. असे बोलोनी, असे बोलोनी, असे बोलोनी, असे बोलोनी खड्ग उगारीले, असे बोलोनी खड्ग उगारीले. केश धरुनी फरफरा ओढियेले, केश धरुनी फरफरा ओढियेले. हो, केस धरून तिला जमिनीवर ओढली, कमरेचं खड्ग उपसलंय उजव्या हाताने आणि तिच्या मानेवर धरलं. सगळी वरात चित्रासारखी तटस्थ झाली. पण आपल्याला सांगतो तो वसुदेव महाधैर्यशाली, तो मध्ये पडला आणि त्यानं या कंसाला केलेला उपदेश आहे, फार सुंदर उपदेश आहे श्रीमद भागवतात. पण आपल्याला सांगतो की उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपायन शांतये. मूर्ख माणसाला, तमोगुणी माणसाला केलेला उपदेश हा त्याच्या प्रकोपालाच कारणीभूत होतो, त्याला शांत करण्यासाठी कारणीभूत ठरत नाही, त्याचा काही परिणाम झाला नाही. मग वसुदेवानं एक जवळचं शस्त्र काढलं आणि त्याला विचारलं, हे बघ, एक स्त्री हत्या करण्याचं पातक किती वगैरे त्याचा हिशोब सगळा सांगितला. पण तो काही त्याला पटला नाही. तो म्हणाला, कंसा, अरे तुझ्या नावानं पुढं जी बखर लिहिली जाईल, तुझा जो इतिहास लिहिला जाईल, तो इतिहास कसा लिहिला जाईल की कंस इतका भित्रा होता, इतका भित्रा होता की कुण्यातरी स्त्रीच्या पोटी आपला वैरी जन्माला येणार ही त्याला वार्ता कळली, म्हणून त्यानं एका अबलेचा वध केला, एका स्त्रीला मारलं. जन्माला येणाऱ्या शत्रूशी 2 हात करण्याचं सामर्थ्य, धैर्य, हिम्मत, साहस ही त्या कंसाच्या ठिकाणी नव्हती. असा जर इतिहास लिहिला गेला तर नाही, म्हणजे तसा नको लिहिला जायला. किती माणूस तुम्हाला सांगतो गया बीता असला तरी पेपरमध्ये हार घातलेला फोटो यावा असं त्याला वाटतं. पुंडली. त्याच्यामुळे आपल्या नावानं असा काळा इतिहास लिहिला जाऊ नये ही कंसाची इच्छा. सोडलं त्यांनी देवकीला आणि त्याचाच गोकुळ आणि मथुरेच्या सांध्यावर एक वाडा होता. तो वास्तविक त्याचा गोठा भला मोठा आणि त्या गोठ्याची व्यवस्था पाहणारी मंडळी त्या वाड्यात राहत असत. त्या वाड्यामध्ये ती वरात आली महाराज. हो, आणि कडे कोट पहारा बसवलाय. सांगितलं की या दोघांवर नजर ठेवा.
वसुदेव म्हणाला, कंसा तू आम्हाला जिवंत सोडलंस, तुझे अनंत उपकार आहेत. हो, हे बघ, आमच्यावर नजर ठेवण्याची काही गरज नाही. आम्हाला होणारी जी अपत्य आहेत ती अपत्य सगळी तुला दाखवतो, तुझ्याजवळ आणतो. ठीक आहे म्हणाले. आणि पहारेकरी बसवले. तुम्हाला सांगतो ते पहारेकरी कसे होते हो, किती कडक पहारा बसवावा कंसानं, की निजतीनं दिवा ही रात्री त्या वाड्याभोवती पहारा करणारे पहारेकरी दिवसाही आणि रात्रीही क्षणभर सुद्धा डोळा लावित नव्हते. कसे तर म्हणे, निजतीनं दिवा ही रात्री काराद्वारात जागती कुत्रे. कुत्र्यासारखा पहारा म्हणजे कुत्रं किती जरी शांत डोळे मिटून झोपलेलं दिसत असलं तरी आपण त्याच्यापासून 4 फुटावरनं जरी गेलो तरी तेवढ्या गोष्टीनं चटकन डोळे उघडून आणि कान टवकारून पाहिल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात कुत्र्यासारखं जागणं. पुंडली. मग तू म्हणाल, बुवा ते झोपले नाहीत का हो कधी? झोपले. ते केव्हा झोपले ते पुढं सांगणार आहे मी तुम्हाला. असा कडेकोट पहारा बसवलाय आणि तिथं वसुदेव देवकी निवासाला आहेत महाराज. कालक्रमणा चालली आहे. प्रथम बाळते जन्मा येता, पहिलं अपत्य झालं वसुदेवाला. आणि पहिलं अपत्य झाल्याबरोबर हो मंडळी वसुदेव खिन्न झाला की हे त्या दुष्ट दैत्याला, त्या कंसाला नेऊन द्यायचंय आणि निश्चितच माझ्या या नवजात लेकराचं मरण त्या कंसाच्या हातून लिहिलंय. म्हणून खिन्न मनानं ते बालक घेऊन कंसाकडे आलंय महाराज. आणि ते गोजीरवाणं हातपाय हलवणारं बाळ दाखवलं. आपल्याला सांगतो कशी काय देव जाणे, पण कंसानं ते गोजीरवाणं बाळ पाहिलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. तो म्हणाला, का हो कितवा आहे हा? पहिलाच आहे. ठीक आहे म्हणला. मला आकाशवाणीनं सांगितलंय की गर्भ हिचा जो अष्टम, हिचा 8वा मुलगा मला मारील, पहिला मारणार नाही. याचा जीव घेण्याचं मला काय कारण आहे? ज्याच्याशी माझं वैर आहे त्याला बघून घेईन मी. हो, म्हणून सांगितलं, जा घेऊन परत, मी तुम्हाला हा मुलगा दिलाय. वसुदेव मुलगा घेऊन परत आला. लगे देवकीला आणि मोठा आनंद झाला. ती म्हणाली, नाहीतरी माझा दादा आहेच दयाळू. पुंडली. माहेरच्या वरवंट्यानं डोकं फोडलेलं असताना रक्त येत नाही म्हणतात ते असं आहे. तेव्हा वसुदेवानं सांगितलं, देवकी एवढ्यातच आपल्या दादाला दयाळू करू नको. हो, कारण सांगतो, परंतु दुष्टाचे हृदय धरवे ना पळभरी. एका पळात त्याच्या हृदयात काय परिवर्तन होईल हे सांगता येत नाही. हो, आणि झालंही तसंच. वैकुंठात जेव्हा ही वार्ता कळली भूलोकीची की कंसानं आपल्या बहिणीचं पहिलं अपत्य परत केलं, अहो म्हटलं हा तर महात्मा व्हायला निघाला. पुण्यसंचयाच्या मार्गाने याची मार्गक्रमणा सुरू झाली. कुणीतरी त्याला सांगितलं पाहिजे. हो, कसंही करून त्याच्या हातून कमीत कमी 6 भ्रूण हत्या तरी घडायला हव्या, त्याच्याशिवाय त्याचा पापाचा घडा भरणार नाही. मग आता अशा योजनेसाठी कुणाला पाठवावं? आपल्याला सांगतो की हित आणि अहित ज्यांना पुरेपूर कळतं असे असलेले आमच्या या गादीचे प्रवर्तक देवर्षी नारद मुनी, त्यांना भगवंतांनी सांगितलं, नारदा अहो शिकवा काही त्या कंसाला. ते देवर्षी नारद आलेत कंसाकडे. नारायण नारायण. आणि येऊन त्या कंसाची स्तुती करायला लागले. पार नसे औदार्या कंसा तू करुणा सागर की गमसी. अरे तू करुणेचा सागर आहे, काय तुझी दया, काय तुझा औदार्य. आता नारद आपली स्तुती करणाऱ्यापैकी नवत हे कंसाला ठाऊक होतं. त्याच्यामुळे हे आपली स्तुती करतायत म्हटल्यानंतर कंस शंकित झाला. कस्त म्हणाला, नारदा माझं काही चुकलंय का? नाही, माझी स्तुती करताय तुम्ही म्हणून विचारतो. म्हटलं चुकलंय म्हणजे काय? अरे कोण्या गुरुजीकडे शिकलास तुम्हाला माहिती नाही, पण त्यांनी तुला गणित हा विषय शिकवलेला दिसत नाहीये. गणित हा विषय शिकवलेला दिसत नाही म्हणजे काय? अरे तुला माहिती नाही, गणिताचा नियम माहिती आहे की तुला? अंकानाम वामतो गती. आकड्यांना डाव्या बाजूनं गती असते. गती असते म्हणजे आकड्याची किंमत जर वाढवायची झाली तर त्याच्या उजव्या बाजूला काही लिहिता उपयोगाचं नाही, त्याने किंमत कमी होते.
वाढत नाही. पण डाव्या बाजूनं लिहिली काय, दुसरे आकडे लिहिले तर अंकानाम किंमत वाढते त्यांची. उदाहरणार्थ शून्य, शून्याची काय किंमत, म्हणले शून्यच. त्याच्या उजवीकडे 1 लिहा, आता किती झाले, म्हटलं 1. आणि डावीकडे 1 लिहा, 10. त्या एकाच्या डावीकडे 2 लिहा, 210. त्या 2च्या डावीकडे 3 लिहा, 3210. अंकानाम वामतो गती. आकडे डाव्या बाजूनं लिहित गेले म्हणजे त्याची एकम, दहम, शतम, हजार, दशहजार, लक्ष, दश अशी त्याची चालली किंमत वाढत. उजव्या बाजूने लिहिले तर, उजव्या बाजूने लिहिले तर ती तेवढी वाढत नाही. मग तुला सांगतो हा नियम याच्याही बाबतीत आहे. हो, याला पहिला नको, 8व्याला पहिला म्हण, 7व्याला दुसरा म्हण, 6व्याला तिसरा म्हण, म्हणजे हा पहिला कितवा येतो ते बघ. नाही म्हणले हाच 8वा येतो. मग अरे हे झालं साधं अंकगणित. तुला बीजगणित शिकवायला बसलो ना, तुझ्या डोक्याचा भुसा होईल. पुंडली हे साधं अंकगणित आहे असं म्हणता. हो, तू विचार करू नकोस, येतील तेवढी बाळ मार. असं त्या कंसाला कळल्याबरोबर तो दैत्यच मग 6 मारिली बाळे कंसे 7वेही जिरले. अशी 6 बाळं मारली त्या देवकीची या कंसानं भिंतीवर आपटून. हो, काय क्रौर्य असलं पाहिजे त्याच्याजवळ. आणि 7वा अवतार आता या शेषांचा होणार काय. म्हणून शेषानी भगवंतांना सांगितलं, म्हटलं काय चाललंय त्या पृथ्वी तलावर, सटासट बाळं मारतोय त्या देवकीची. तो मी सुद्धा आता देवकीच्या उदरी तुमचा बंधू म्हणून जन्माला येणार आणि जन्माला येऊन त्या कंसाच्या हातात सापडणार. आणि त्याच्या हातात सापडलो म्हणजे अबाउट टर्न टू पुन्हा वैकुंठ. पुन्हा इथंच यावं लागणार. भगवान म्हणाले नाही, योजना केलेली आहे. याच वसुदेवाची दुसरी रोहिणी नावाची जी पत्नी आहे ती आश्रयाला आहे गोकुळामध्ये बरं का. तेव्हा आपण व्यवस्था करूया. म्हणून 7 महिन्याचा वाढला गर्भ, देवकीच्या उदरात 7 महिन्याचा गर्भ वाढलाय. आणि भगवंतानी त्या देवकीच्या उदरातला गर्भ त्याचं संकर्षण करून तो तिकडे रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. तिकडे व्यवस्था करून ठेवली काय, की रोहिणीच्या उदरी जन्माला येणारं हे बाळ वसुदेवाचंच आहे अशी योजना तिकडे केली. आणि 7वा गर्भ वाढला देवकीच्या उदरी, पण जन्माला आला रोहिणीच्या पोटी. म्हणून त्याचं नाव तो संकर्षण केल्या गेला, काढून दुसरीकडे ठेवल्या गेला. वैद्यकीय भाषेमध्ये याला काय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ काय म्हणत असतील ते म्हणत असतील, पण ती पहिली प्रक्रिया तिथं घडली महाराज. म्हणून त्याचं नाव संकर्षण. तिकडं तो जन्माला आला. कंसाला बातमी कळली, 7वा गर्भ दिसेनासा झाला. म्हणजे बोली भाषेत त्याला जिरला असं म्हणतात. काय कंसाला आनंद झाला. तो म्हणाला, वारे मी माझ्या धाकानं गर्भसुद्धा जिरायला लागलेत आता, पण 8व्याकडे लक्ष ठेवा, 8व्याकडे लक्ष ठेवा. ती 8व्याची वेळ आली महाराज. आणि 8व्याची वेळ आल्यानंतर प्रथमतः काय झालं सांगू आपल्याला. वसुदेव हृदयी प्रगटले तेज. सगळ्यात पहिल्यांदा जो परिणाम झाला 8व्याच्या येण्याच्या आगमनाचा तो वसुदेवावर झाला. श्रीमद भागवतकारांनी वर्णन केलंय की त्या 8व्याच्या चिंतनानं, त्या 8व्याच्या स्मरणानं तो क्षणार्धात तो वसुदेव अत्यंत तेज पुण्य दिसायला लागला. भगवंताचं तेज त्याच्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित झालं. आणि आपल्याला सांगतो त्या वसुदेवाच्या तेजाकडे बघून ती देवकी सुद्धा आपल्या उदरी प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म परमात्मा आता अवतार घेणार, जन्माला येणार. म्हणून दोघेही जण निमग्न आहेत. श्रीमद भागवतकारांनी स्पष्टपणाने सांगितले की या ठिकाणी भगवंताचा हा 8वा अवतार निर्माण होण्यासाठी कुठलीही नैसर्गिक प्रक्रिया घडली नाही. मग ये हृदयीचे ते हृदयी घातले, या अंतःकरणातलं असलेलं तेज बरं का देवकीच्या अंतःकरणामध्ये वसुदेवानं प्रवाहित केलं. आणि भगवान गर्भरूपानं वाढायला लागले. हो, बघता 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 मंडळी 8 महिने झाले. हो, ते द्वापार युग सुरू आहे. द्वापार युगी
श्रावण मासी, श्रावण महिना सुरू झालाय. तिथी नेमस्त अष्टमीसी, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रासी. मध्यरात्र आहे, रोहिणी नक्षत्र आहे, त्या दिवशीचा बुधवार आहे महाराज. अशी ती वेळा सगळी मंगल वेळा जमून आलेली आहे. अशा वेळा अकाली ती देवकी प्रसूत होणार अशी चिन्ह दिसायला लागली. कारण दिवस भरायचे अजून. 8वाच महिना सुरू आहे महाराज. म्हणून 8व्या महिन्यात जे होतं त्याला आठवळं असं म्हणतात. आणि सहसा 8व्या महिन्यात जन्माला आलेलं पोर जगत नाही. एक परी 7व्या महिन्यात आलेलं प्रीमॅच्युअर बेबी म्हणून जगतं, पण 8व्या महिन्यात जन्माला आलेलं पोर सहसा जगत नाही. तो 8वा महिना सुरू आहे. म्हणून वसुदेव घाबरला की काय होणार आता. तो वय अष्टबाल मूर्ती, इतुक्यात आली पुढती. मध्यरात्रीचा समय आहे आणि अशा त्या मध्यरात्रीच्या समयाला संपूर्ण तो बंदीखाना कोटी सूर्याच्या तेजानं प्रकाशल्या गेला महाराज. आणि त्या तेजो गोलकामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेली अशी भगवान महाविष्णूंची मूर्ती प्रगट झाली. वसुदेव देवकीनं वंदन केलंय आणि देवकी म्हणते, भगवान हो, माझी गेल्या अनंत जन्माची तपश्चर्या आहे. आपण मला दिलेला वर आहे, तेव्हा त्या तपश्चर्येप्रमाणे मला असं 8 वर्षाचं आपल्याला बघायचं नाही, मला आपल्याला बाळ झालेलं बघायचं आहे. भगवान म्हणाले, होणारच आहे, हो होणारच आहे. पण पूर्वी कश्यप आदिती, वसुदेव देवकीच्या पूर्वावतारांचं स्मरण त्यांना करून दिलं आणि सांगितलं की मी तुझ्या उदरी जरी जन्माला आलो तरी रामावतारात घडलेल्या वचनाप्रमाणे मला आता जन्म तुझ्या उदरी, पण दुग्धप्राशन मात्र करायला दुसरीकडे जावं लागणार आहे. ते म्हणजे काय, अहो वनवासातून राम परत आल्यानंतर कैकेयीला अत्यंत पश्चात्ताप होऊन ती रामाला पोटाशी धरून रडायला लागली. म्हणाली, रामा माझ्यासारखी कैदाशीन मी, तुझ्यासारख्या रत्नाला किती त्रास दिला मी. पण प्रभू रामचंद्र महाउदार आपल्याला सांगतो, कैकेयीचे पाय धरले आणि भगवान म्हणाले, माय तुझ्यासारखी आई या त्रिभुवनात नाही. आपल्या लेकराच्या हातून महत् कार्य घडायचं असेल तर त्याच्यासाठी किती विरुद्ध वागावं लागतं किंवा किती कपटीपणा धारण करावा लागतो हे तुलाच माहिती आहे. तू जर मला वनात पाठवलं नसतंस तर सज्जन पालन दुर्जन क्षालन मुनिजन वर विश्राम हे माझं ब्रीद मला या अवतारात सिद्धच करता आलं नसतं. खरोखरीच तुझ्यासारखी आई या जगात नाही, मरावं आणि तुझ्या पोटी जन्माला यावं असं कैकेयीला भगवान राम म्हणाल्यानंतर कैकेयीनं तेवढंच धरलं. ती म्हणाली, बघ मरावन माझ्या पोटी जन्माला यावं असं म्हणालास ना, मग तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. रामा ज्या अवतारात तू वचन देतोयस त्या अवताराचं तुला ब्रीद माहिती आहे ना. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. मग माझ्या पोटी तुला जन्माला येईन म्हणाले नक्की, पण पूर्वीच्या योजनेप्रमाणे दुग्धप्राशन करायला तिकडे जाईन. हे स्मरण त्या देवकीला करून दिलं पूर्वावताराचं आणि मला गोकुळात नंद पाटलांच्या घरी नेऊन घाला असं भगवंतांनी सांगितलंय. आणि आपल्याला सांगतो, क्षणार्धात ते तेज लोप पावलं आणि देवकीच्या उदरी कृतयुगी श्रावण मासी, तिथी अष्टमी वद्य पक्षेसी, रोहिणी नक्षत्र मध्यरात्रीसी, वैकुंठाधिप अवतरला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान लहान बाळ झाले. काय सांगू आपल्याला की हे पूर्ण परात्पर ब्रह्म बालरूपानं सगुण साकार झाल्याबरोबर आपल्याला सांगतो, मायेनं सगुण झालेले असले तरी यांच्या सगुण प्रकटीकरणानं मायेचे असलेले सगळे गुण विरले आणि सगळी बंधनं गळून पडली. आपल्याला सांगतो, सगळी कड्या कुलप दार कवाड सगळी सताड उघडी झाली. बाहेर जे पहारा देणारे मी आपल्याला पूर्वी सांगितली, निजतीनं दिवा ही रात्री
काराद्वारात जागती कुतरे. ते फक्त एकदाच निजले. केव्हा? यावेळेला जन्माच्या. ते एकदाची निजले कसे त्याचंही वर्णन करून सांगतो. तर म्हणे जाणो सर्वासी पाजले धुतरे. म्हणाल व हे धुत्र म्हणजे काय आहे? धुत्र म्हणजे धोत्र्याची जी फळं असतात, धोत्र्याचं फूल असतं ना अत्यंत विषारी, ते फक्त श्रावणात भगवान महादेवाला वाहतात. त्याच्या मागे येणारं जे काटेरी फळ आहे ते अत्यंत विषारी असतं. ती विषारी फळं सडवून त्याच्यापासून जी निघते, जी दारू निघते, तिला धतुरी असं म्हणतात. पुंडलिक बुवाला सगळं माहिती असलं पाहिजे. जाणो सर्वासी पाजले धुतरे. दारू प्याल्यासारखे ते सगळे पहारेकरी झोपले महाराज. आणि एका परडीत त्या बाळाला घेऊन वसुदेव गोकुळाच्या दिशेनं निघाला. हो, ती भरली यमुना घोर भयंकर. त्या यमुनेला कळलं तई दुंदुभी वाजविती, सगळं त्रिभुवन आनंदलं. हो, काय सांगू, आपल्याला करावं तेवढं वर्णन थोडं आहे. आमच्या श्रीधर कवींनी हरिविजयात वर्णन असं केलं की भगवंताचा अवतार झाल्याबरोबर सगळी ती पृथ्वी चैतन्यमय झाली. काय काय झालं तर म्हणे वठल्या काष्टासी फुटली पालवी. सरपणासाठी जी लाकडं तोडून ठेवलेली होती, खणखणीत कोरडी वाळलेली, पण त्या वाळलेल्या लाकडांना पालवी फुटली. जरा जर्जर जे वृद्ध होते ते सगळे तरुण झाले. एकानं आम्हाला विचारलं, मग बुवा जे तरुण होते त्यांचं काय झालं? आम्ही काही कमी नाही, ते बोलण्यानं दूध प्यायला लागले. तुझं काय म्हणणं आहे? पुंडली. बोलण्याचा मुद्दा असा आहे की सगळ्या सृष्टीच्या ठिकाणी चैतन्याचा प्रादुर्भाव झाला. सगळी सृष्टी आनंदित आहे, ती यमुना आनंदित का नाही होणार? वसुदेवानं प्रवेश केल्याबरोबर त्या यमुनेचा खळखळाट, तिचे तुषार वर वर उठत आहेत. हो, ती म्हणाली माझी बहीण मोठी भाग्यवान आहे, ती याच चरणकमलापासून जन्माला आलेली, पण मला ते भाग्य मिळालं, निदान दर्शनाचं तरी भाग्य मिळावं. म्हणून तिचे जे तुषार वर वर उडत होते, तो भगवंताने आपल्या डाव्या पायाचा एक अंगठा तेवढा बाहेर काढला आणि त्या अंगठ्याला यमुनेच्या तुषाराचा एक कण लागला आणि पुन्हा तो पाण्यात पडला. तेवढ्या एका कणाचा चरणस्पर्श झाल्याबरोबर पूर्वीचे कीर्तनकार सांगत, जसं माता भगिनी भांग काढताना केसांचे 2 भाग करतात, तशी म्हणे ती यमुना दुभंगली आणि मधून या वसुदेवाला वाट मिळाली. येतोय गोकुळामध्ये, तो तिथेही योगमायेचं साम्राज्य होतं. यशोदेच्या पोटी ती योगमाया जन्माला आलेली होती. वसुदेव परम ठकला. यांनी ठकला म्हणे, हा म्हणजे अज्ञानाचं आवरण वसुदेवावर चढलं. काय केलं यांनी तर म्हणे ब्रह्मकरीचे तेथ ठेवूनी मायेसी रतला. स्वतःच्या हातचं ब्रह्म हे त्या यशोदेच्या कुशीत ठेवलं आणि तिच्याच जवळ असलेली ती माया आपल्या परडीत घेतली. परत आल्यावर बरोबर मायेनं आपला गुण दाखविला. हो, आणि सगळे पहारेकरी जागे, कड्याकुल्प जागेवर. केहा 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 रडण्याचा हिचा आवाज, तो कर्कश ध्वनी कानावर पडल्याबरोबर कंसाला बातमी गेली. आणि आला कंस, 8वा आपला वैरी आला म्हटल्यानंतर तो देवकीच्या कुशीमध्ये ती मुलगी पाहिली. देवकी म्हणाली, दादा ही अबला आहे. तो म्हणाला, अबला असो नाही तर आणि कुणी असो, तुझी सगळी मुलं माझे वैरी आहे, ही माझ्या हातून सुटणार नाही. आणि इकडे म्हणून पीत असलेल्या त्या मुलीचे पाय धरून तिला ओढली. हो, गरगरा गरगरा फिरवली आणि भिंतीवर आपटणार. ती सगळ्या जगाची माय होती, ती याच्या हातून मरायला आली होती काय? निसटली याच्या हात. आणि ती म्हणाली, मूर्खा दुष्टा, मजला कशास वधिसी, दुष्टा त्वत्काळ भूमीवरी आहे. सांगते तुला कोठे तरी नांद तसे, वधिल तुला आहे असत्य कधी नोहे. तुला तो मारील हे लक्षात ठेव, अशी सूचना दिली. आणि कडार कडकड कडकड असा ध्वनी करीत आकाश मार्गाने निघून गेली. ती म्हटलं कुठं विराजमान झाली? या नाशिक जवळ असलेली जी मंडळी सप्तशृंगी भगवती आहे, ती भगवती म्हणजे भगवंताच्या अवताराच्या वेळेला जन्माला आलेली आणि तिथं कायम झालेली अशी ही भगवती तिथं स्थानापन्न झाली. इकडे पहाट झाली, गोकुळाला जाग आली आणि सूर्यकिरणाच्या बरोबर ही मंगल वार्ता सगळ्या गोकुळात पसरली. एक धावे एकी पुढे,
एक धावे एकी पुढे, वाटता ती सुंठ वडे, वाटता ती सुंठ वडे, एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे, गवळण पुसे गवळणीला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, जनी म्हणे आनंदाला, पुत्र मुख पाहुतला, पुत्र मुख पाहुतला, हो एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे. आनंदी आनंद झाला. सगळ्या गवळणी त्या नंद पाटलांच्या वाड्यावर जमल्यात आणि यशोदेच्या कुशीत असलेलं ते सावळ्या वर्णाचं गोजीरवाणं बाळसेदार बाळ पाहतायत. काय त्याचं तेज, काय त्याचं रूप, जगत्रय मनोहर, प्रभुवर प्रभा पाहता, तदीय झणी पाहवती सकल वृत्ती तल्ली नता. अहो सगळ्यांचं तनु स्मृती ही मावळे, नयन पक्ष्मपात प्रती करू विसरती, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल थांबली त्या व्रजवासी लोकांची आणि वाणीनं मौन धारण केलं. असे तटस्थ होऊन त्या बालकाकडे सगळे गोकुळवासी पाहतायत. तेव्हा यशोदेनंच भानावर येऊन सांगितलं, अगं नुसतं बघत राहाल की काही माझ्या लेकराला नाणण्या बिणण्याची व्यवस्था कराल. म्हटल्यानंतर आपल्याला सांगतो, चांदीच्या हांड्यात पाणी ठेवलंय, चुलीत चंदनाची लाकडं चेतवलेली आहेत, सोन्याचं घंगाळ आहे, हिरे जडीत तांब्या आहे, सांगायला कुबेरबुवांचं काय जात आहे. हो, असं सगळं वैभव आहे महाराज. आणि त्या नवजात लेकराला न्हाणायला म्हणून पायावर घेतलंय. नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी, नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी, नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी, नाणी तिची थोर भाग्य खाणी, नाणी तिची थोर भाग्य खाणी, हो नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी, नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी, नाणी तिची थोर भाग्य खाणी, नाणी तिची थोर भाग्य खाणी, हो नाणी तिची थोर भाग्य खाणी. नाव घातलंय, त्याचं अंग पुसलं. 12 दिवसपर्यंत त्याचं बारसं होईपर्यंत लेकराला नवीन काही घालायचं नाही, जुनी अंगडी टोपडी घातली. त्याला पुत्रावण करीत नंद परम कौतुके, वाटिली बहु शर्क राहती गोपनायके. किती दिवसांनी बारसं केलं. भगवंताचं बारसं 12व्या दिवशी झालेलं नाही. गर्गमुनी आले आणि त्यांनी याचं जातक पाहिलं. त्यांनी सांगितलं, याला फार जबरदस्त शत्रुभय आहे, याचं रक्षण केलं पाहिजे. हा इथं जन्माला आला, ही वार्ता जितकी गुप्त ठेवता येईल तितकी गुप्त ठेवा. म्हणून वर्णन असं आहे भागवतामध्ये की रोहिणीच्या पोटी जन्माला आलेला तो जो संकर्षण, मंडळी त्याचे वडील जवळ नाहीत म्हणून 2 वर्ष त्याचं बारसं थांबलेलं होतं. आणि याला शत्रुभय म्हणून याचा श्रावणात जन्म झाल्यानंतर 2 महिने याचं बारसं थांबलंय. श्रावण गेला, भाद्रपद गेला आणि आश्विनामध्ये अतिशय साध्या पद्धतीनं या बाळाचं बारसं केलंय. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घे, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घे. दामोदर घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी गोविंद घ्या, दामोदर घ्या, कुणी माधव घे, दामोदर घ्या, कुणी माधव घे, कुणी गोविंद घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घे. असं केलंय महाराज. आणि त्या लेकराला आईच्या मांडीत बसवून औक्षण केलंय. श्री हरी कृष्णा ते चला ग करू की औक्षण ते, श्री हरी कृष्णा ते चला ग करू की औक्षण ते. अखंड मंडलाकार हरीला मी ओवाळीते, प्रभूला मी ओवाळीते. श्री हरी कृष्णा ते चला ग करू की औक्षण ते, श्री हरी कृष्णा ते चला ग करू की औक्षण ते. आणि सुवर्णाक्षराने त्याचं नाव लिहिलं, कर्षती इति कृष्णा. हा असं धान्य राशीमध्ये नाव लिहून ते त्याच्या कानात सांगून
मंडळी त्या बाळाला पाळण्यात घातले आणि पाळण्यात घालून त्या सगळ्या व्रज स्त्रिया पाळणा म्हणायला लागल्या. बारसं कुठं झालं हे? मंडळी, गायी जिथं बांधतात अशा त्या पवित्र स्थळी गोशाळेमध्ये भगवंताचं बारसं झालंय, अगदी साध्या पद्धतीनं. आणि पर्यंदे गायला लागल्या त्या सगळ्या गवळणी. निजसुख पाळणा पाळणा जो जविते श्रीकृष्णा, क्षणभरी करी शयना करी शयना, लागू दे निज नयना, बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो. साखळ दंडाचे दंडाचे चौकोनी नवलाचे, रत्न जडिताचे जडिताचे, वर झेले मोत्याचे, बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो. ऐशा व्रजबाला त्या अबला, जो जविती गोपाला, गाऊनी हरी लीला प्रभू लीला, वंदुनिया पद कमला, बाळा जो जो रे बाळा जो जो. असा सगळा बारशाचा सोहळा आटोपला. सगळ्या जणी आपापल्या घरी निघाल्यात. पण एक विसरलेत महाराज. असं हे श्यामसुंदराचं असलेलं मनमोहक रूप सगळ्यांनी पाहिलेलं, सगळ्यांची दृष्टी त्याच्यावर पडलेली. म्हणून जाताना त्या व्रजवासी स्त्रियांनी त्या बाळकृष्णाची दृष्ट काढली. आजोबाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना, आजोबाई दृष्ट झाली आजोबाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना. मिळोनिया 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 सकल सुंदरी, मिळोनिया सकल सुंदरी, काढिती तरी तरी डोळा उघडेना. आजोबाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना, आजोबाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना. असा हा जन्माचा सोहळा न्हाणीपासून ते दृष्टेपर्यंत मंडळी त्या गोकुळामध्ये मोठ्या आनंदानं घडला. नुसतं आपण त्याचं वर्णन केलं आणि आपल्याला शक्य होईल तेवढं त्याचं दृश्यरूप दाखवायचा प्रयत्न केला. पण आपल्याला सांगतो, याचा खरा आनंद जर आपल्याला उपभोगायचा असेल तर अंतःकरणानं गोकुळात जावं आणि त्या सोहळ्यामध्ये रममाण व्हावं. कारण ज्याच्या जन्म सोहळ्याचा हा आनंद आपल्याला लुटायला आम्ही सांगतो तो सामान्य नव्हे. हो, अखिल जगताला मंडळी तत्वज्ञान शिकवणारा धर्म संस्थापनेचा नर आहे. म्हणून पूर्वरंग सूत्रोमध्ये समर्थांनी जे काढलेले उद्गार आहेत ते अगदी खरे आहेत. धर्मस्थापनेचे नर नर धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वरी अवतार हो ते ईश्वरी अवतार, हा धर्मस्थापनेचे नर नर धर्मस्थापनेचे नर नर धर्मस्थापनेचे नर. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.